नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय आता शाळेमध्ये असतात आणि आता जे ऑफिस दुरुस्तीचं काम आहे तर ते मार्गी लागलेलं आहे. म्हणून रमा आता अक्षयला त्याबद्दल म्हणत आहे. तेव्हा आता चला आता आपण घरी जाऊयात, काम तर सुरू झालेलं आहे. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही, आज माझं वेगळा काहीतरी आता एक प्लॅन आहे. आणि तेवढ्यात आरोही धावतच येते आई करत आणि आता ती घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा आता लगेच रमा विचारते की काय ग आरू, तू घरी नाही गेलीस? त्यावरती आरू म्हणते की नाही गेले, कारण मला कोणीतरी आज इन्व्हिटेशन दिलं होतं. बाबांकडे बघत म्हणते, म्हणजे अक्षयकडे. त्यावरती रमा विचारते की कसलं इन्व्हिटेशन आणि कोणी दिले होते? त्यावरती आता आरोही बाबांकडे म्हणजे अक्षयकडे पाहत असते. आता अक्षय मुद्दा म्हणतो की अगं दाखव ना, कसलं काय आहे, दाखव बरं, कोणी दिले? तेव्हा आता आरोही म्हणते की बघ ना आई, तू मला हे टिफिन मध्ये दिले होतेस आणि हे सर्व विसरलीस का? तेव्हा मात्र आता त्या टिफिन मधील चिठ्ठी आहे तर रमा वाचते की आज शाळा सुटल्यानंतर पार्टी देईल म्हणून, आणि तू आणि बाबा मिळून मात्र आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आणि तुझे लाड अगदी मस्त पूर्ण करू. अक्षय लगेच आता स्वतःने हे सर्व केलेलं आहे, परंतु म्हणतो की रमा अगं तू तर माझ्या समोरच आता ही चिठ्ठी आहे तर ती टिफिन मध्ये टाकली होती तिच्या, मी बघितलं होतं आणि तिच्यासाठी तू स्वयंपाक सुद्धा आज केला होतास. काय विसरलीस इतकं सर्व काही? आता मात्र रमा आणि आता ह्या आरोहीचं नातं अगदी एकमेकांबरोबर खुलण्यासाठी, आता अगदी त्या दोघींचं आणखीन प्रेम वाढण्यासाठी अक्षय मुद्दाम हे सर्व करत आहे. त्याने हे सर्व स्वतःने केलेलं आहे आणि तो रमाला डोळे मिचकतो आणि म्हणतो की हो, तूच केलेलं आहे असं आरोहीला सांग. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे पाहत असते, तिला खूप आनंद होतो. आता आरोही खुश होत लगेच घट्ट अशी मिठी मारते. तिला असं वाटतं की आता आईनेच आपल्याला सरप्राईज ही इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तर आरोही आता खुश होत म्हणते की आई, तू खरंच आजचा टिफिन आहे तो खूप छान बनवलेला होता, मला खरंच खूप खूप आवडला, एकदम असा टेस्टी होता. त्यावरती रमा आता खुश होत म्हणते की तुला नक्की आवडला ना, मग तू म्हणशील तिथेच पार्टी होईल, त्यामुळे तू गाडीमध्ये बस, आम्ही आलोच. तर आरोही म्हणते की ठीक आहे, मी जाते. आणि बाय करत ती आता जायला निघते. तर आता अक्षय विचारतो की अगं पण आर्था आणि बाकीचे कुठे आहेत? वरती मात्र आता आरोही सांगते की आर्थताईला मात्र अभिषेक काका दुपारीच घेऊन गेला, तिच्या एका फ्रेंडने मला सांगितलं. तर आता हे ऐकल्यानंतर रमा आणि अक्षयला काहीतरी वेगळा धक्का बसतो. तेव्हा ते दोघे एकमेकांकडे बघतात की अभिषेक दुपारी का घेऊन गेला असेल अर्थाला, आणि आता ते दोघेही विचारत पडतात. तर आरोही म्हणते की ठीक आहे, मी जाते, तुम्ही लवकरात लवकर या, मी तुमची वाट बघत आहे. तेव्हा आता वाट बघ, आम्ही लगेच आलो, गाडीमध्ये जाऊन बस असे म्हणतो. तर आरोही हो हो करत निघून जाते. तर आता रमा म्हणते की आहो. तर अक्षय म्हणतो की शुक काही बोलू नकोस, खरंच मी खरंच सांगतो की काही बोलू नको, माझी बायको माझ्या मुलीच्या नजरेत मात्र सुपर वुमनच असली पाहिजे. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना आणि ते समाधान, त्यासाठी मात्र हे सर्व मी केलेलं आहे. आता रमा लगेच थँक्यू बोलत तेथेच घट्ट मिठी मारते. तर अक्षय म्हणतो की अगं बघ, इकडून तिकडून येणारे जाणारे आहेत, शाळा आहे, आपण शाळेमध्ये आहोत याचा विचार कर ना, बघेल ना कोणीतरी. त्यावरती रमा म्हणते की मग काय झालं, आपलं लग्न झालेलं आहे आणि माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे आणि नवऱ्याला मिठी मारणं काही गुन्हा नाही, बघायचं तर बघून त्या सगळ्यांना. अक्षय म्हणतो की हो का, चला मग. आता रमा आणि आता अक्षय एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन बाहेर निघून येतात. त्यानंतर आता अक्षयला अगदी म्हणजे तो रमाला आणि आरवला घेऊन अगदी बाहेर फिरायला येतो आणि त्याला एक कॉल येतो, परंतु गाडीमध्ये नेटवर्क नसल्यामुळे तो जरा खाली उतरतो आणि बाजूला बोलायला जातो. तेव्हा आता आरोही सुद्धा गाडीच्या खाली उतरते आणि रमा सुद्धा. त्यावरती आरोही आता आईला म्हणते की आई, अगं आपण पार्टीला जाणार आहोत, तर चिप्स आणि पॉपकॉर्न तर आपल्याला हवे आहेत ना. आता रमा म्हणते की अगं पॉपकॉर्न, मग आता कुठे? आणि तेवढ्याच समोर तिचं लक्ष जाते. ती आरोहीला म्हणते की तू एक काम कर, गाडीमध्ये बस, मी तुझ्यासाठी पॉपकॉर्न घेऊन येते. तर आरोही म्हणते की नाही आई, एकटी जाते आणि त्याशिवाय मात्र मी ब्रेव कशी होणार बरं, आणि आमच्या शाळेमध्ये सांगितलेलं आहे की ब्रेव व्हायचं म्हणून, त्यामुळे आता मी अशी जाते आणि अशी घेऊन येते, तू फक्त पैसे दे. त्यावरती रमा म्हणते की अगं हे बघ राजा, मान्य आहे, अगं पण किती गर्दी आहे तिकडे, तू लहान आहे अजून, तू कशाला एकटी जातेस? त्यावरती आरोही ऐकायला तयारच नसते. आरोही म्हणते की प्लीज प्लीज आई, मला एकटीला जाऊन दे, मग मी ब्रेव कशी होणार बरं, प्लीज आई प्लीज. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ अगं आरो, प्रश्न त्याचा नाही, परंतु तुला कॉन्फिडन्स तर आहे ना, हे बघ तू तिकडे एकटी जाऊ शकते, असा कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये आहे तर तू जाऊ शकते, जा बरं तू. आणि फक्त मी तुला सांगते की अनोळखी माणसांशी बोलायचं नाही, मी तुला पैसे देते, तुला जे हवं आहे ते त्यांच्याकडून घ्यायचं, पैसे त्यांना द्यायचे आणि परत इकडे यायचं आणि तुम्हाला इथून दिसणार आहेस, माझं लक्ष आहे तिकडे. रमा मात्र तिला आता पर्समधून पैसे देत असते. तर आता आरोही म्हणते की थँक्यू माझी सुपर वुमन आई. आता रमा पैसे देते आणि म्हणते की आमची आरू मात्र आता ब्रेव होणार आहे. तर आरोही खुशात पैसे घेते आणि थँक्यू सो मच आता बाय करत ती त्या पॉपकॉर्न आणणाऱ्या दुकानात जाते.
त्यानंतर आता इकडे रेवा आणि आता तांबटकर हे दोघंही तेथेच फिरायला आलेले आहेत आणि दोघं गाडीच्या खाली उतरतात. तेथील ते अगदी सर्व काही दृश्य बघून मात्र ते खूप खुश होतात. रेवा म्हणते की वाव, आणि आता दोघंही गाडीच्या अगदी बाजूला येऊन मात्र मस्त एकमेकांचे सेल्फी काढत असतात. आणि त्याच वेळेस मात्र आता तांबटकरच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तो रेवाला म्हणतो की जस्ट मिनिट. आणि तेवढ्यात मात्र आता एक महत्त्वाचं डील मात्र आहे, तर ते डील फायनल करण्याची वेळ येते. म्हणून तांबटकरला घाईने मात्र आता तिकडे बोलावण्यात येते. तेव्हा आता तो फोन ठेवतो आणि रेवाला म्हणतो की डार्लिंग, अगं एक महत्त्वाचं डील आहे आणि मला आत्ताच्या आत्ता निघावं लागेल. तेव्हा ते रेवा म्हणते की ठीक आहे, महत्त्वाचं डील आहे त्यामुळे तुला तर जावंच लागेल, मी काही म्हणू शकत नाही, तोपर्यंत मी येथे ऑफ करते. तो आपल्या खिशातून गाडीची चावी काढतो आणि हे बघ, गाडीची तुझ्याकडे ठेव, मी आता रिक्षाने जातो आणि काळजी घे आता, म्हणून तो तिच्या कपाळाचा जवळ घेत तिचा किस घेतो. बाय करत मात्र तो तेथून निघून गेलेला आहे. रेवा मात्र आता तेथील जे काही पाचगणीमधील मस्त असे मॉल वगैरे आहेत आणि सगळे काही निसर्ग सौंदर्य आहे ते सगळं फेरफटका मारून अगदी एन्जॉय करत असते. आता एका पाण्याचं तळ आहे तर त्या ठिकाणी येते, तेथे सुद्धा आनंद ती आपलं एन्जॉय करत असते. आणि त्यानंतर मात्र आता इकडे जे दुकानं आहे तर त्या दुकानांनी ती फिरत असते. तर मग आता आरोही येण्याची वाट बघत आहे. ती पॉपकॉर्न आणण्यासाठी गेलेली आहे आणि अक्षय अजूनपर्यंत फोनवर बोलत आहे. तर तेवढ्यात रेवा आता अगदी इकडे तिकडे बघत त्या दुकानात जातच असते आणि तेवढ्यात तिच्या पायातील चप्पल तुटते आणि आता तिचा पाय जरा अगदी मुडपल्यासारखा होतो. तेव्हा आता ती म्हणते की ओ माय गॉड, एवढंच होणं बाकी होतं. तर आता मात्र रेवाचा पाय म्हणजे लंगडत ती चालत असते आणि तेवढ्यात आरोही तिच्या जवळ धावतच येते आणि विचारते की काय झालं, तुमच्या पायाला लागलेलं आहे का. म्हणून ती आपल्या हातातील पॉपकॉर्न वगैरे आहे तर ते बाजूला ठेवते आणि रेवाचा हात धरते आणि खूप दुखतं का, मी तुमची काही हेल्प करू का. म्हणून आता आरोहीचा जीव अगदी तुटलेला असतो. ते रेवाचे हात धरते आणि जीव कासावीस करत असते. रेवाला मात्र तिच्याकडे बघून खूप हसू येते. तेव्हा आता रेवा हसून म्हणते की अगं हे बघ, मला लागलेले तर नाही, परंतु तू माझ्या मदतीसाठी इतकी धावून आली ना, तर माझ्यासाठी तेच खूप काही आहे. तेव्हा आता रेवा आणि आरोही खाली बसतात आणि जी तुटलेली चप्पल आहे तर ती व्यवस्थित करत असतात. दोघी आता एकमेकांच्या सोबत खाली बसलेले आहेत. आता आरोही विचारते की आंटी, तू मगाशी असं का म्हणालीस ग, सोल्युशन आहेत असं का म्हणाल्या बरं. त्यावरती रेवा म्हणते की अगं हे पग सिंपल आहे, माझी चप्पल जर तुटली नसती आणि तू ते बघितलं नसतं तर तू माझ्या मदतीसाठी कशी धावून आली असती बरं. आणि जर तू माझ्या मदतीसाठी आली नसती तर इतकी छान अशी क्यूट मुलगी मला भेटली नसती. म्हणजे हे पग ती मला भेटली, मग तू आहेस की नाही माझं सोल्युशन बरं. त्यावरती आरोही विचारते की पण नक्की काय झालं, तुमच्या पायाला लागलं तर नाही ना. तर ती रेवा म्हणते की नाही, मला लागलं नाही, तर माझी चप्पल तुटली आणि तुला माहिती आहे का इथे कुठे नीट करून मिळेल का. आता आरोही इकडे तिकडे डोकावून बघते आणि म्हणते की इथे तर कुठेच नाही दिसत आणि मला असं वाटतं की तुम्हाला खूप लांब चालत जावं लागणार आहे. त्यावरती रेवा म्हणते की अरे बापरे, मग आता काय करायचं. आता रमा म्हणते की मी तुम्हाला एक आयडिया देऊ, ऑफकोर्स तुम्हाला चालेल का. तर रेवा म्हणते की हो ऑफकोर्स. आता मात्र रेवा दे असं म्हणते. तर आरोही म्हणते की तुमच्याकडे सेफ्टी पिन आहे का. रेवा आता म्हणते की सेफ्टी पिन तर माझ्याकडे नाही. तेव्हा आता आरोही समोर लक्ष देते आणि म्हणते की फक्त 1 मिनिटात मी आले. म्हणून ती धावतच आता एका दुकानात येते आणि तेथील त्या ताईनं म्हणते की सेफ्टी पिन द्या ना. तेव्हा त्यात सेफ्टी पिन देतात. रेवाला खूप हसू येते. आरोही धावतच ती पिन घेऊन आता येते आणि आता मात्र द्या इकडे, मी तुम्हाला करून देते, चप्पल द्या माझ्या हातामध्ये. रेवा म्हणते की अगं नको नको, काय करतेस. आता ही आरोही काही ऐकायला तयार नसते. आरोही म्हणते की द्या बरं इकडे, मी तुम्हाला व्यवस्थित करून देते. आणि रेवा म्हणते की तू ऑलरेडी मला खूप मदत केलेली आहे, तू पिन माझ्याकडे दे. आणि ती रेवाच्या हातामध्ये मोबाईल तिच्या हातामध्ये देते आणि आरोहीला म्हणते की तू एक काम कर, तुम्हाला गाईड कर. आणि आता मी तसं ते करते. तेव्हा आरोही तिला सांगत असते की सेफ्टी पिन कशी बसवायची आणि रेवा तसं करत असते. आरोहीने सांगितल्याप्रमाणे ती पिन बसवते. तर आता रेवा म्हणते की वाव परफेक्ट. आणि आता खाली चप्पल ठेवते आणि मी चालून बघते असं आता ती आरोहीला म्हणते. आरोही म्हणते की हो हो नक्कीच. आणि ती चालण्याची प्रॅक्टिस करते. तिला व्यवस्थित परफेक्ट चालता येतं. तर रेवा खूपच खुश होते आणि म्हणते की हो एकदम परफेक्ट. आणि दोघे एकमेकांना टाळी देतात. त्यानंतर आरोही आता रेवाचा मोबाईल तिच्या हातात देते. तेव्हा आता रेवा म्हणते की अगं क्यूट गर्ल, तू माझी इतकी हेल्प केली पण तुला देण्यासाठी इथंच नाही, नक्की मला तुला इथे ट्रीट नाही द्यायची. आपण एक काम करूयात, समोर मात्र पार्लर दिसते, आपण तेथे जाऊयात, तुला तेथे छोटस गिफ्ट देते. तेव्हा आरोही म्हणते की नो थँक्स आंटी. आणि माझा बाबा मला सांगत असतो की जर तू कुणाला हेल्प केली तर मात्र त्याच्याकडून रिटर्न मध्ये काहीच घ्यायचं नसतं. ती हेल्प नाही राहत, ती तर डील होते. त्यावरती रेवा आता खुशच म्हणते की खरंच तुझ्यावर किती छान असे संस्कार आहेत बरं.
आणि खरंच मला तू खूप आवडली बरं. तेव्हा आता रेवाही खुश होते आणि आरवही खुश होते आणि तू माझी लवली फ्रेंड होऊ शकते. तर आरवी म्हणते की ऑफकोर्स, म्हणून ते एकमेकींना टाळी देतात आणि एकमेकींबरोबर छान असा आनंद एन्जॉय करतात. तर आरवी आपला हात पुढे करते आणि म्हणते की फ्रेंड्स. तर रेवा खुश होत म्हणते की हो फ्रेंड्स, आणि दोघे एकमेकींच्या हातामध्ये हात देतात, खूपच खुश होतात. दोघींची छान अशी मैत्री होतात, एकमेकींबरोबर गप्पा मारतात. तेव्हा आता आरवी विचारते की तुम्ही पाचगणीमध्ये नवीन आहात का? रेवा म्हणते की हो ग बेटा, मी नवीन आहे आणि मला येथील काहीच माहिती नाही असं म्हणते. त्यावरती आरवी म्हणते की डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आता माझ्या फ्रेंड्स आहात ना, मी तुम्हाला आता अगदी मस्त पाचगणी फिरवेल, परंतु आज नकोय, कारण मला माझ्या आई बाबांच्या सोबत आज बाहेर जायचं आहे. त्यावरती रेवा म्हणते की ओके, पण आपण मात्र पुन्हा कुठे भेटायचं आहे बरं? तेव्हा आता आरोही खुश होत म्हणते की मी तुम्हाला माझ्या घरचा ऍड्रेस देते. म्हणून आरोही आता ऍड्रेस देते. मात्र आरोही ऍड्रेस सांगणार तोच लगेच रेवाच्या मोबाईलवर कॉल येतो. रेवा म्हणते की एक मिनिट. तेव्हा आता रेवा बोलत बोलत थोडीशी पुढे येते. आरोही तिची अगदी वाटच पाहत असते. आता रेवा फोनवर बोलत असते आणि फोनवर बोलता बोलता मात्र आरोहीचं लक्ष आता तिच्याकडे राहतच नाही. रेवाचं बोलणं काही फोनवरचं होत नसतं. आरोही तिची वाट बघून बघून अगदी कंटाळते आणि रमा मात्र आता इकडे अजूनपर्यंत गाडीजवळ उभी आहे आणि अक्षय सुद्धा अजूनपर्यंत फोनवरच बोलत आहे. रमा आता आरोही येण्याची वाट पाहत असते आणि तेवढ्यात आता आरोहीच्या लक्षात येते की आई बाबा माझी नक्कीच वाट बघत असतील, मला जायला पाहिजे, पण मी नक्की काय करू? या आंटीचा मात्र अजूनपर्यंत फोन काही संपत नाही. त्यांचा एकदा फोन संपला की मी त्यांना सांगून लवकरात लवकर जाते. आरोही आता खूप काही वेळ वाट पाहते आणि डोक्याला हात लावते की आंटीचा अजूनपर्यंत फोन काही संपत नाही आणि आता मला जावं लागेल, कारण आई बाबा वाट बघत असतील, बराच वेळ झाला. म्हणून आरोही आपले पॉपकॉर्न वगैरे घेते आणि तेथून धावतच निघून जाते. रेवा अजूनपर्यंत फोनवर बोलत असते आणि शेवटी बाय करून तिचा फोन संपतो आणि रेवाचं फोनवरून बोलणं झाल्यानंतर आता रेवा लगेच अगदी मागे वळून बघते तर आरोही तिला तेथे दिसत नाही. ती इकडे तिकडे पाहते, परंतु आरोही तेथे नसते. ती स्वतःला इकडे तिकडे पाहते आणि म्हणते की कुठे गेली ही लिटिल क्यूट गर्ल, कुठे गेली असेल, नक्की कुठे आहे ते तर दिसत नाही. म्हणून रेवा आता आरोहीला शोधत असते, परंतु तेथे मात्र आरोही नसते, ती निघून गेलेली असते. त्यानंतर आता इकडे आर्था मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते आणि अभि तिच्यावर लक्ष ठेवूनच असतो. तो आर्थाला आवाज देतो, आर्था आर्था. तेव्हा आता आर्था म्हणते की बाबा मी इकडे आहे इकडे. आता अभि धावतच येतो, कारण त्याला तर भीती वाटत असते की त्या गुंडांनी त्याला धमकावलेलं असतं, म्हणून तो आता आर्थावर लक्ष ठेवूनच असतो. आता मात्र अभिला सगळ्या मुलांची काळजी असते. तेव्हा तो विचारतो की आर्था मला एक गोष्ट सांग बरं, पार्थ कुठे आहे? तेव्हा आता आर्था म्हणते की तो आतमध्ये आहे, फ्रेश होतोय, परंतु आता हा जो काही अभि आहे तो पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो. तर आता अर्थ त्याला विचारते की काय झालं बाबा, काही प्रॉब्लेम आहे का? तर आता अभि खोटं बोलतो आणि म्हणतो की नाही बाळा, कसला प्रॉब्लेम असेल, हे बघ तुझं जे सुरू आहे तर ते कर तू. आणि आता मात्र रमा ही आरोहीला घरी घेऊन आल्यानंतर माझा जीव भांड्यामध्ये पडेल आणि आता मात्र कोणीही अगदी काही ते गुंड करायला नको, सगळेजण सुखरूप घरी आले पाहिजे. आणि तेवढ्यात आता ही तारा मस्त नटून थटून बाहेर जायला निघते. तर आता अभि तिला थांबवतो आणि विचारतो की कुठे चालली तू? त्यावरती तारा म्हणते की मी फ्रेंडकडे चालले. तर अभिला आता कसं हिला थांबवायचं ते काही कळत नसतं. आर्था मात्र आता अभिकडे बघत असते आणि ताराकडे सुद्धा. वरती अभि ताराला म्हणतो की काही गरज नाही बाहेर जाण्याची. त्यावरती तारा म्हणते की का पण? आता अभि म्हणतो की अगं बाहेर बघ की ऊन किती आहे, थोडासा त्रास होईल, चक्कर वगैरे येईल, आणि हे बघ बाहेर जास्त ऊन असल्यामुळे तुला चक्कर वगैरे येईल, त्यामुळे तू बाहेर पडू नकोस. त्यावरती तारा म्हणते की घरीच थांबायचं का, नंतर कॅफे वगैरे बघूयात ना काहीतरी. त्यावरती अभि म्हणतो की कॅफे वगैरे बघण्यापेक्षा घरीच थांब, कारण आपण सगळ्यांनी मिळून एकत्र असे गप्पा करूयात. तेव्हा आता अर्थाला हसू येत असते. आता तारा म्हणते की मला मात्र तुमच्याशी गप्पा नाही मारायच्या, आता खरंच खूप बोर होतं. तेव्हा तारा परत जायला निघते. अभि तिला पुन्हा थांबवतो आणि म्हणतो की तुला गप्पा नाही मारायच्यात का, आपण काहीतरी वेगळं असं करूयात, आपण लुडो खेळूयात, सगळ्यांनी मात्र मिळून आपण लुडो खेळूया. तर आर्था म्हणते की बेस्ट आयडिया, मला चालेल. त्यावरती तारा तरी सुद्धा ऐकायला तयार नसते आणि म्हणते की अभि मामा, अरे मी तुला लहान वाटते का? अरे या सगळ्यात मला इंटरेस्ट नाही, प्लीज मला जाऊन दे. मात्र पार्थ आणि आर्था यांना दोघांना घेऊन खेळ, प्लीज मला जाऊन दे. तेव्हा आता अभि म्हणतो की अगं हे पग मस्त खेळ आहे, आणि आर्थाला म्हणतो की तू समजाव बरं ताराला. आता तारा म्हणते की मामा हे पग तू हिला घेऊन खेळ, मला नाही खेळायचं, मी तुला एकदा सांगितले. आता आर्था म्हणते की हो बाबा, कारण मी आणि पारदादा खेळलो असतो, परंतु कोणाला इंटरेस्टच नाही तर काय मज्जा आहे बरं. त्यावरती अभि म्हणतो की इंटरेस्ट नसतो, तो फक्त डेव्हलप करावा लागतो. आणि हे बघा आता आम्ही काय लुडो खेळायचो, अक्षय ताई, मयुरी ताई, सगळेजण आम्ही एकत्र
असा लुडो खेळायचो की अजून सुद्धा तो खेळतोय आणि आज मात्र मी तुला शिकवतो, दाखवतोच लुडो कसा खेळता येतो तो. आज मात्र आपण सगळेजण एकत्र बसून लुडो खेळणार आहोत आणि तेवढ्यात आनंद आणि मयुरी सुद्धा बाहेर येतात. अभि मात्र म्हणत असतो की सायलेंट, अगदी चिप डाऊन. तेव्हा आता लगेच मयुरी म्हणते की अरे वा, आज धम्माल आहे तर. आणि काय ग तारा, हो मामा तुम्हाला इतक्या प्रेमाने सांगतो, मग खेळा ना तुम्ही लुडो. एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी मिळून अभिषेकला हरवा, म्हणजे आपण अभिकडून एक खूप मोठी पार्टी घेऊयात. तेव्हा आता मयुरी खुशत पुन्हा विचारते की हो की नाही तारा, काय बोलते मी. त्यावरती तारा म्हणते की नाही, मला तुमच्या या सगळ्या खेळामध्ये इंटरेस्ट नाही, तर माझ्या फ्रेंड्स सोबत पार्टी करायची आहे. म्हणून तारा जायला निघते तर अभि पुन्हा तिचा हात धरतो आणि तिला ओढतो. तेव्हा आता ताराला मयुरी सुद्धा ओढते आणि म्हणते की तारा हे बघ, प्लीज माझं ऐकशील का. अगं फॅमिली प्रेम नावाची सुद्धा एक गोष्ट असते आणि भावना नावाचा एक खूप मोठा खेळ असतो आणि तुला सुद्धा इंटरेस्ट वाटेल. तेव्हा लगेच आता ती ताराला समजावत असते, पण तरी सुद्धा ताराला काही इंटरेस्ट नसतोच. मात्र अभि म्हणतो की मी हारलो सुद्धा, चला बरं मी हार मानायला तयार आहे, मी तुम्हाला पार्टी देतो, परंतु बाहेर आपण जायचं नाही, मी तुम्हाला घरी पार्टी देतोय. तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे स्वतःवर खर्च करण्याची वेळ आली तर लगेच अकाउंट तांडव करायचा आणि जरा सांग की तुला पार्टी द्यायचीच नाही म्हणून खर्च करायचा नाहीच म्हणून. मुलांना कशाला तू थांबून ठेवतो बरं. तेव्हा आता मयुरी म्हणते की एकच नंबरचा कंजूस आहे म्हणून सगळेजण आता अभिला पार्टी पाहिजे म्हणून पार्टी पाहिजे चिडवतात, गुदगुल्या करत असतात त्याच्या पोटामध्ये आनंद आणि मयुरी. आता अभि म्हणतो की असं का करतात तुम्ही, म्हणून आता अभि आता ताराला अगदी मयुरीच्या अंगावर लोटतो आणि तो मात्र त्याला पुढे घालतो. त्यानंतर आनंद म्हणतो की ओके ओके ओके, बघा काही फरक पडत नाही, अभिने पार्टी नाही दिली म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना ट्रीट देणार आहे नंतर, पण हे बघा माझं ऐकून घ्या, त्यासाठी एक अट आहे. आज मात्र सगळेजण आपण घरी बसूयात, मज्जा करूयात, नक्की काहीतरी असे वेगळी. आणि काय कसं वाटलं. तेव्हा आता लगेच मयुरी म्हणते की डन. तर तारा म्हणते की चला खेळूयात. अभि म्हणतो की चला आता कशी मज्जा करायची आहे अगदी बघा. तर आता अर्धा म्हणते की चला मी लुडोचा खेळ घेऊन येते. आता धावतच जाते. अभि आपल्या घड्याळामध्ये बघत असतो, कारण अजूनपर्यंत रमा, अक्षय आणि आरोही काही आलेले नाहीत. त्यानंतर रमा इकडे अजूनपर्यंत गाडीजवळ उभी आहे आणि अक्षयचा अजूनपर्यंत फोन सुरू आहे. तर रेवा मात्र आता इकडे आरोहीला शोधत आहे, कारण तिचं फोनवर बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात आरोही आता कंटाळून निघून गेलेली असते. रेवा तिला अजूनपर्यंत शोधत आहे. आरोही मात्र आता धावतच आपल्या आईकडे रमाकडे जात असते. रमा गाडीजवळ उभी आहे आणि रेवा शोधते शोधते आणि कुठे आता रेवाचं लक्ष आरोहीकडे जातं आणि तेवढ्यात रेवा आता ऐक ना, अगं ऐक ना म्हणून तिला आवाज देत असते. आणि तेवढ्यात आता हे अभिचे जे काही गुंड आहे तर ते गुंड आता ह्या आरोहीला किडनॅप करण्यासाठी टेम्पो घेऊन तिथे उभेच असतात. रेवा तिला आवाज देत असते की अगं ऐक ना, मात्र तिच्या मागे येत असते आणि अगं अगं हॅलो हॅलो, कारण अजूनपर्यंत रेवाला काही तिचं नाव माहिती नसतं म्हणून ती अगं अगं करत असते तिच्या मागे मागे येत. आणि हे गुंड मात्र आता आरोहीवर लक्ष ठेवूनच असतात की केव्हा येता आरोहीला ते उचलतील म्हणून. आरोही मात्र आता पुढे येते तर हे गुंड मात्र गाडी घेऊन लगेच आरोहीच्या मागे येतात आणि आता मात्र आरोहीच्या शेजारी ते गाडी घेऊन थांबवतात. रेवा हे सर्व पाहते. रेवाला आता धक्काच बसतो. रेवा लगेच आता आरोहीला आवाज देत असते. गुंड मात्र गाडीच्या खाली उतरतो आणि आता आरोही त्यांना बघून खूपच घाबरते. तेव्हा आता यांनी गाडी अशी आडवी घातलेली असते म्हणून रमाचं काही लक्ष जात नाही. रेवा हे सर्व पाहते आणि रेवाला धक्काच बसतो. आता तो गुंड आरोहीला उचलतो, तिला उचलून मध्ये तो गाडीमध्ये घालतो. आता आरोही खूपच घाबरते. हे सर्व पाहते, रेवाला धक्काच बसतो. रेवा लगेच आता थांबा थांबा असं ओरडत असते. आता रेवा पुन्हा आता धावतच आपल्या गाडीजवळ येते आणि त्या गाडीचा पाठलाग करत ती आता जाणार असते. त्यानंतर आता इकडे रमा मात्र खूपच अशी किंचाळते की आहो आहो, अक्षय अजूनपर्यंत फोनवर बोलत आहे. आता मात्र आता रमा जोरात ओरडते की आहो आरोही सापडत नाही. तेव्हा आता अक्षय तिच्याकडे बघतो आणि तो फोन ठेवतो. रमाला विचारतो की आरोही सापडत नाही म्हणजे. तेव्हा आता रमा म्हणते की आरोही पॉपकॉर्न आणण्यासाठी तिकडे दुकानात गेली होती आणि आरोही तिकडे नाही, मी तिकडे दुकानात सुद्धा जाऊन आले. दुकानदार म्हटलं की ती कधीहीच केव्हाची पॉपकॉर्न घेऊन गेलेली आहे, मी आरोहीला खूप काही शोधलं, आरोही तिकडे नाही. त्यावरती आता अक्षय म्हणतो की पण तू तिला एकटीला का सोडलंस. रमा म्हणते की ती हट्टी आहे, माझ्याकडे हट्ट करत होती, मी नाही म्हणाले होते, तिला एकटीला जायला अडवत होते पण तिने माझं नाही ऐकलं. तर आता अक्षय म्हणतो की अगं पण तू तिच्यावर लक्ष ठेवायला हवं होतं. तेव्हा आता रमा म्हणते की माझं तिच्याकडे लक्ष होतं परंतु मध्ये टेम्पो आला होता, तो टेम्पो गेल्यानंतर मी लगेच तिला शोधायला गेले होते. मात्र आता तेवढ्यात रेवाची गाडी त्यांच्या समोरून जात असते. तर आता रमा आणि अक्षयचं रेवावर लक्ष जातं. जोरात मात्र ते रेवा रेवा ओरडतात आणि रमा म्हणते की तीच आपल्या आरोहीला घेऊन जात आहे म्हणून मात्र
घाईने आता गाडीमध्ये बसतात आणि रेवाच्या गाडीचा पाठलाग करत ते तिच्या मागे येतात. मात्र त्या गाडीचा पाठलाग करत मात्र त्या गाडीच्या मागे जात असते आणि रमा अक्षय रेवाच्या गाडी मागे येतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जेथे आरोहीला त्या लोकांनी किडनॅप करून ठेवलेला आहे, तर तेथे ते गुंड आरोहीला बेशुद्ध करून आता तेथे बांधून ठेवतात आणि हिच्या बापाला फोन करा आणि म्हणा एक खोकं पाहिजे आहे. रेवा मात्र त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे येते. काही झालं तरी मला ह्या मुलीला वाचवावं लागेल. त्यानंतर रमा आणि अक्षय मात्र आरोहीला शोधत असतात. रमा म्हणते की मला असं वाटतं की आपण वेळ वाया घालवतो, आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागेल. तेव्हा मात्र आता अक्षय खूप घाबरलेला आहे. तो फोन करत असतो, थरथर कापून त्याचा होत असतो. तर गुंड आता इकडे म्हणत असतात की पोलिसांना येथील वास सुद्धा लागायला नकोय, कोणी इकडे येण्याचा विचार केला तरी सुद्धा जिवंत बाहेर जायला नको. तर आता इकडे अक्षय पोलिसांना फोन करतोय आणि रेवाचं आता तेथे लोकेशन ट्रेस झालेलं आहे असं आता पोलीस स्टेशन मधून जेव्हा आता चेक केलं जातं तर रेवा तेथे आहे. आणि आता मात्र रेवा इकडे न घाबरता ते गुंडांच्या डोक्याला पिस्तूल लावते. तेव्हा ते गुंड विचारतात की कोण आहे. त्यावरती आता रेवा म्हणते की तुमचं मर्डर. आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.